नमस्कार. उद्या आहे कार्तिक एकादशी. याला आपण देवउठणी एकादशी असे देखील म्हणतो. त्याप्रमाणे आषाढी एकादशीला, देवशयनी एकादशीला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व कार्तिक एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशीला देखील आहे. त्यामुळेच आपल्याला उद्या हा अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू. नजरबाधा, सर्व दोष, इडापिडा पूर्णतः नष्ट होतील. घराची आणि सर्वांचीच, घरातील सदस्यांची, मुलाची खूप प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या आवर्जून टाकायची आहे, कोणत्या वेळेत टाकायची आहे, संपूर्ण आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये भगवान विष्णूंसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. यामुळे साक्षात भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतील, कारण ही एकादशी भगवान विष्णूंनाच समर्पित आहे. या दिवशी काही शुभ काम देखील केले जाते. विवाह, गृहप्रवेश, व्यवसायाची सुरुवात यासारखे शुभ कार्य केले जाते. मात्र काही परंपरांमध्ये चातुर्मास काळात म्हणजेच या कालावधीच्या आधी शुभ कार्याची परवानगी नसते. त्यामुळे या दिवशी ते सुरू होतात असा देखील समज आहे. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे. त्यामुळेच तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू आवर्जून टाकायच्या आहेत. जर तुम्हाला नजरबाधा असेल, म्हणजेच तुमचे कोणतेही काम होत नसतील, काम होता होता अपूर्ण राहत असेल, तर तुम्हाला तुमच्या घराला नजरदोष लागलेला असू शकतो. त्यासोबतच तुमच्या घरामध्ये सतत भांडणे, वादविवाद होत असतील, छोट्याशा क्षुल्लक कारणावरून भांडणे होत असतील, तर अशा काही समस्या असतील तेव्हा देखील नजरदोषच असतो. काही लोक आपल्या तोंडावर गोड बोलतात, पण माघारी आपल्याविषयी सतत वाईट विचार करतात आणि त्यांचीच नजरबाधा आपल्याला होत असते. तर या सर्व शत्रू त्रास देखील नष्ट होण्यासाठी हा उपाय महत्त्वाचा आहे. त्यासोबतच अनेक दोष लागलेले असतात. कळत नकळत आपल्याला काही दोष लागतात. जसे की आपण कधी बाहेर जात असतो, एखादी जागा चांगली नसते आणि तिथून आपण घरी येत असताना नकारात्मकता आपल्यासोबत येत असते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण होते आणि घरामध्ये सतत निराशा, नकारात्मक विचार आणि भांडणे, वादविवाद किंवा कोणत्याही कामात यश न येणे, कोणतेही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार न पडणे, अशा अनेक समस्या होत असतात. त्यासोबतच इडापिडा देखील कुठली आपल्या मागे येत असते. तर या सर्व दोष, हे सर्व नकारात्मकताच दूर करण्यासाठी आपल्याला उद्या या शुभ तिथीवर, शुभ मुहूर्तावर अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू आवर्जून टाकायची आहे. घरातल्याच वस्तू आहेत, पण अत्यंत प्रभावी उपाय आहे. यामुळे तुमच्या अंगातील सर्व नकारात्मकता दूर होते. तुम्हाला लागलेले सर्व दोष देखील दूर होतात. या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठण देखील आवर्जून करावे किंवा श्रवण करावे. विष्णूंची पूजा करावी. जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर ते ठेवून पूजा करावी. नसेल तर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही ठेवून पूजा केली तरी चालेल, किंवा तुमच्या घरामध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल त्याची देखील पूजा केली तरी चालेल. परंतु उद्या देवउठणी एकादशीला आवर्जून पूजन करावे. त्यांच्यासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित केला तर उत्तम ठरेल, किंवा तेलाचा देखील करू शकता. भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्यामुळे तुम्हाला अनेक जन्माचे पुण्यफळ प्राप्त होत असते आणि तुमच्यावरील सर्व समस्या, सर्व बाधा पूर्णतः नष्ट होत असतात. कार्तिक महिना हा अत्यंत पुण्यपूर्ण मानला जातो. या महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवउठणी एकादशी, ज्याला आपण प्रबोधिनी एकादशी असे देखील म्हणतात. देवउठणी एकादशी ही 4 महिन्याच्या चातुर्मासाच्या काळाची समाप्तीचे प्रतीक आहे. या दिवशी भाविक हे विश्वाचे पालन करता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा आवर्जून करत असतात. यासोबतच त्यांच्या आवडत्या वस्तूंचे नैवेद्य देखील दाखवले जाते. असे म्हटले जाते की या दिवशी खऱ्या मनाने भगवान विष्णूंची पूजा केल्याने आणि गरीब आणि गरजू व्यक्तींना दान केल्याने विशेष नारायणाची कृपाप्राप्ती होत असते. आणि नारायणाची कृपाप्राप्ती आपल्यावर झालीच तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता जाणवत नाही. यावर्षी देवउठणी एकादशी ही 1 नोव्हेंबर रोजी येत असून शुभ मुहूर्त 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:11 सुरू होणार आहे आणि 2 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:31 ही एकादशी तिथी संपणार आहे. उदय तिथीनुसार ही एकादशी 1 नोव्हेंबर रोजीच साजरी केली जाणार आहे. देवउठणी एकादशी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. असे म्हटले जाते की 4 महिन्याच्या निद्रा अवस्थेमधून भगवान विष्णू या दिवशी जागे होत असतात आणि हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
या दिवसापासून चातुर्मासात थांबलेली सर्व शुभ कार्ये, सर्व कामं याला सुरुवात होत असते. या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. तुमच्या यथाशक्ती तुम्ही काही ना काही दान आवर्जून या दिवशी करावे. सर्व प्रकारच्या कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळण्यासाठी तुम्हाला या दिवशी दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाणार आहे. या दिवशी तुम्हाला मी जी वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती टाकल्यामुळे सुखसमृद्धी तुमच्या घरामध्ये कायम येते. भगवान विष्णूंची विशेष कृपाप्राप्ती तुमच्या घरावर होत असते. सर्व नकारात्मकता आणि पापे पूर्णतः नष्ट होतात. देवउठणी एकादशीचा उपवास केल्याने आणि पूजा केल्याने कुटुंबाला सर्व सुखसमृद्धी प्राप्त होते आणि पापांचा नाश होतो. या दिवसापासून तुळशी विवाहाला देखील सुरुवात होणारच आहे. ज्या प्रकारे आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी केली जाते तसेच हजारो वारकरी कार्तिक एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेत असतात. या 2 एकादशा दरम्यान चातुर्मास पाळला जातो. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्याच्या योगनिद्रा अवस्थेतून जागे होत असतात. यानंतर सर्व शुभ कार्य व्हायला सुरुवात होते. शालिग्राम आणि तुळशी मातेचा विवाह देखील प्रबोधिनीला रात्री केला जातो. म्हणजेच प्रबोधिनी एकादशी म्हणजेच कार्तिक एकादशीच्या दिवशी तुळशी मातेच्या विवाहानंतर लग्न कार्याला देखील सुरुवात होत असते. या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. परंतु प्रत्येकालाच पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य होत नाही आणि पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो. अंगातील सर्व नकारात्मकता निघून जात असते आणि त्यानंतर तुम्ही विष्णूंची, लक्ष्मीची पूजा केल्याने तुम्हाला त्यांचे आशीर्वाद सहजच प्राप्त होत असतात आणि काही प्रभावी उपाय केल्यास ते लवकर फलित ठरत असतात. परंतु प्रत्येकालाच नदीवर जाऊन स्नान करणे शक्य नाही आहे. म्हणूनच तुम्हाला घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचे आहे. त्यासोबतच अजून काही वस्तू देखील टाकायच्या आहे. प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे महत्त्व आहे आणि त्याचा सकारात्मक प्रभाव देखील वेगवेगळा आपल्या शरीरावर होत असतो. म्हणून आपल्याला गंगाजल तर टाकायचेच आहे, शिवाय काही वस्तू देखील टाकायच्या आहेत. तर देवउठणी एकादशीला, कार्तिक एकादशीला उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे. तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर उत्तम ठरेल, कारण ब्रह्ममुहूर्तावर स्नान करण्याला विशेष महत्त्व असते. या वेळेमध्ये साक्षात सर्व देवी देवता स्नान करत असतात. या वेळेमध्ये स्नान केल्याने तुम्हाला पुण्यफळ प्राप्ती होईल. जर तुम्हाला तेव्हा शक्य नसेलच तुम्ही ज्या वेळेला स्नान करताय त्यावेळेला तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये विष्णूला प्रिय असलेले तुळशीपत्र आवर्जून टाकायचे आहेत. तर 2 तुळशीपत्र तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. अत्यंत पवित्र असतात, यामुळे तुमचे शरीर पूर्णतः पवित्र आणि शुद्ध होते. त्याचबरोबर लक्ष्मीची प्रिय असलेली हळद आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. चिमूटभर हळद तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. त्यासोबतच तुम्हाला गंगाजल टाकायचे आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेले आहे, गंगाजल टाकल्यामुळे पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते. हे देखील आवर्जून टाका आणि थोडेसे खडे मीठ असेल तर ते देखील नक्की टाका. जर खडे मीठ नसेल तर साधं मीठ टाकलं तरीही चालेल. या सर्व वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. लहान मुलांना देखील हे उपाय करायचा आहे आणि मोठ्यांनी सर्वांनीच करायचे आहे. घरातील प्रत्येक सदस्यांनी या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. त्यासोबतच अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा गंगे चमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु या मंत्राचा जप केला तरी चालेल, कारण हा अंघोळीच्या वेळेला हा जप दररोज केला तरी उत्तम ठरते. स्वच्छ अंघोळ करून तुमच्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. त्यांना तुम्हाला तुळशीपत्र, पिवळ्या रंगाचे फूल आवर्जून अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे 1 वेळेला किंवा श्रवण करायचे आहे. त्यासोबतच 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. कमीत कमी 21 वेळा, जास्तीत जास्त 108 वेळा केला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला एका पंक्तीमध्ये दुहेरी कापसाची वात किंवा फुलवात लावायची आहे. त्यामध्ये शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे. तुमच्या घरी जे कोणते चांगले तूप आहे ते टाका आणि आवर्जून तुळशीजवळ हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. तुळशीला दिवा लावल्यामुळे तुमच्या अंगातील सर्व नकारात्मकता पूर्णतः नष्ट होईल आणि विष्णुप्रिया तुळस असल्यामुळे माता लक्ष्मीचे देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील. भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतील. तर त्या वातीला थोडेसे हळद कुंकू लावायचे आहे आणि पूर्व दिशेला तोंड करून हे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा उत्तर दिशेला केलं तरीही चालेल. नंतर तुळशीला नमस्कार करायचा आहे. या दिवसापासून तुळशी विवाहाला सुरुवात होणार आहे. 11 प्रदक्षिणा घालून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यासोबतच तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे तिथे व्यक्त करायची आहे. तुळशीला तुम्ही ही इच्छा सांगितल्यामुळे सरळ ती विष्णूंपर्यंत पोहोचते आणि तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. त्यामुळे या कार्तिक एकादशीच्या शुभ दिवशी तुम्ही आवर्जून असा एक दिवा नक्की लावा.
माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.